सो हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या पालघर भटकंतीमध्ये. सो गाइज, आज आपण सगळे चाललोय फिरायला, पण आम्ही आता चाललोय आधी सकाळी स्वामींच्या मठामध्ये. तर आधी स्वामींचं दर्शन घेऊया आणि नंतर पुढे आपण बीचला वगैरे जाणार आहे. सो प्लीज व्हिडिओमध्ये बनवून राहा, व्हिडिओला लाईक्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करत राहा. सो चला बघूया आजचा दिवस कसा जातो आणि व्हिडिओमध्ये बनवून राहा. भेटूया आता डायरेक्ट मठामध्ये. गाईस, फायनली आता आपण मठामध्ये पोहोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता गाईस, मठामध्ये काहीतरी काम सुरू आहे म्हणून आता बंद केलं आहे. तुम्ही बघू शकता हे पालघरचं सर्वात मोठं मठ आहे स्वामी समर्थांचं आणि आता इथे दर्शन वगैरे सगळं सुरू आहे. सो गाईस, प्रसाद गाईस तुम्ही बघू शकता हे मठ आहे, पण आता आतमध्ये एंटर केलं. सो गाईस, फायनली आता आपण मठातनं निघालो आणि आता आपण चाललोय ढाणूला महालक्ष्मी मंदिरात. सो चला आता जाऊन बघूया. आप कुछ कहना चाहते हो? बात थोड़ा साइड लगे. सो चला आता निघूया आपण. सो गाईज, आता आपण पोहोचलोय महालक्ष्मीला आणि आता आपण आतमध्ये चाललोय. सो बघूया, आता सगळ्यांना तहान लागलेली म्हणून आम्ही हे घेतलंय, लिंबू सोडा आणि सरबत. सो गाईज, आता इथे ओटी बघतायत सगळे आणि इथे चप्पल काढून ही पोरं थकली चालून आणि आता ओटी बघूया. तो गाईज, ओटी घेतली आहे आणि आता जाऊया डायरेक्ट मंदिरामध्ये. बघूया, मला वाटतं तिथे शूटिंग अलाउड नाही आहे, पण चला आता जाऊन बघू. जर व्हिडिओ काढायला भेटला तर मी नक्कीच व्हिडिओ काढेल. ओटी घेऊन आता आपण लाईन मध्ये उभे आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मोठी लाईन लागली आहे. सो बघूया आता किती वेळा दर्शन भेटतं. गाईज, फायनली आपण आता जाणार आहे, पण आतमध्ये नो शूट अलाउड. सो मी शूट नाही करू शकत. तर आता डायरेक्ट व्हिडिओ दर्शन झाल्याच्या नंतर, कारण का नाही शूट करू शकत, इथे सक्त लिहिलेलं आहे. फायनली आपलं दर्शन झालं आणि आता आपण मंदिरातनं निघतोय. तर आता बघूया, काहीतरी खाऊया की कुठे जायचं ते बघूया. इथे सगळ्यांची आता पेट पूजा सुरू है और ये बाई सबका लेके खा रही है कैरी. ए तू काय घेतला? आवला. गाईज, मी घेतलं हे. आणि आता इथे वडापाव पण बनतायत. हे लोकांचा खाऊन बघा गाईज कशी चोरतायत. बघा आम्ही चोरतो नाहीये. मी का तुम्ही गाईज बघा कसे चोर आहे. बघा ते सगळं चोरून आणलंय गाईज. गाईज किती पण खा, आमची पोटच नाही भरत ना. आता खाल्लेला ना मग. आणि गाईज ही पण त्यांच्यासोबत, ये उनकी मास्टर माइंड आहे. हे बघा इथे लूट कामगिरी सुरू आहे. ओ गा, माय फेवरेट.
गाइस फेवरेट गाइस ए मम्मी घे ना, मम्मी घे ना. अरे गाइस कमेंट करा कोणाला आवडतं हा साप. मला तर खूप आवडतो बाबा. मला रिअल वाले पण खूप आवडतात. आणि काय जे यांच्या गळ्यामध्ये टाकायचं. अंकल चाहिए. गाईस इकडे त्या लोकांना सगळं घेऊन देतात, मला एक साप नाही घेऊन देत. हा नाही एवढूसा नाजूक साप बिचारा. तसे पण छोटे तिकडे पण आहेत. किती सुंदर दिसतोय बघा. और गाईज हे बघा त्यांना सगळं घेऊन देतात, मला एक साप ना. अंकल दो ना. अच्छा चलेगा, मेरे को जिंदे भी पसंद है. अंकल लो ना. अंकल मेरे को बहुत पसंद है. गाइस बघा इतना प्रीटी शक्ल आपको दुनिया में किधर नहीं देखा होगा. गाइस सब नाग वाले बने इधर, पर नाग तो हम लोग को पसंद है ना. ब्लॅक ब्लॅक किती सुंदर दिसतोय. असा ना, असा ना. अंकल 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 लेके दो ना अंकल. गाईस कोणीतरी दया करा, आम्हाला द्या घेऊन प्लीज. अंकल अंकल ये नाही नाही. गाईस कमेंट कोणाला साप आवडतात. मला तर खूप आवडतात गाईस. हे बघा आणि झालं लुटून गाईस, पण मला कोणी साप घेऊन नाही दिला. पण मला पाहिजे. मम्मी मला खरा पकडायला तर देत नाही, पकडायला गेल्यावर मारते धनाधन. खोटा सही रोज घेऊन झोपील त्याला. मेरे जिंदा नहीं होता, जिंदा हुआ तो कुछ नहीं और मजा आएगा. दो ना अंकल लेके दो ना. अंकल लेके दो ना. ये लो लो देखो जिंदा हो गया. ले लिया. ब्लैक वाला ना को रेड वाला के ना ब्लैक ब्लैक शंकर का ब्लैक ही है. और गाइस इधर हो गया लूट फूट के. सबको हो गया लूट फूट के. ह्यांचं काही संपतच नाही यार. कधीपासून फिरतोय अजून दुकानामध्ये घुसतायत. वैताग आला गाइस. ऊन ऊन बघा किती आहे बघा. ए साप वाली दिखा जरा इधर शक्ल दिखा. खूप वैताग आलाय काय समजत. हे लोक निघत पण नाही लवकर आणि खूप ऊन आहे. वरतून भूक पण लागली आहे. तसं आम्ही चिप्स वगैरे तर घेतले आहेत, पण बघू आता. आधी जाऊन कारमध्ये बसू आणि नंतर बघूया. गाईस आपण फायनली गाडीमध्ये बसलोय आणि आता आपण निघालोय. शॉपिंग संपली आणि आता आपण कुठे चाललोय. आता आपण संतोषी माता मंदिरात चाललोय. स्वतः डायरेक्ट भेटत तिथे कारण का खूप भूक लागली. आमचं खाणं सुरू आहे. सगळेच खात आहे तिथे, सगळेच खात आहे. सो आता भेटूया डायरेक्ट संतोषी माता मंदिरामध्ये. गाईज आपण फायनली पोचलेलो आहोत संतोषी माता मंदिराच्या इथे. तुम्ही बघू शकता गाईज. हे बघा हे मंदिर आहे. आणि गाईज काय माहिती ही कोणाची बॅग आहे आपल्याला भेटली आहे. सो बघूया आता खोलून या बॅगेमध्ये काय काय आहे. हे कोणाला माहिती आहे का ही बॅग कोणाची आहे. कौन आतू मी नाही. अरे हम लोग का खजीना मिला है गाइस. किधर से तो गाइस
इथे पण काहीतरी खजिना शोधतात. सो गाईज आतू चालली आहे ओटी घ्यायला आता. आणि ते मंदिर आहे. सो आपण जाऊया आता, बघूया. ओटी घेतलेली आहे, मम्मीनी पण घेतली आहे. मम्मी घेतली? ओटी कुठे आहे? तिच्याकडे आहे. आणि आतून एक ओटी घेतली आहे. आणि हे थकलंय. बापरे, किती वजन उचलत घेऊन आली ना बाबू खालून. चल लवकर. सो गाईज बघूया आता, मंदिरात जाऊन आधी दर्शन घेऊया. गाईज इथे या लोकांनी एक जागा शोधली, चप्पल ठेवायला कोणीच नाही ठेवली आहे. आपण पण काढूया. बघा कसे पळतात. सो गाईज फायनली आता आपलं दर्शन घेऊन झालंय. तिथे शूट करायला अलाउड नव्हतं म्हणून मी नाही शूट करू शकली. सो आता आपण कुठेतरी चाललोय. कुठे चाललोय काय माहित नाही. सब जंगल जंगल लग रहा है. हे बघा गाईज, गोल गोल राणी, इटा इटा पाणी. सो गाईज म्हणजे इथे थोडं असं आहे थोडंफार. ओके. इथे काव अँड ऑल बसलेत. आणि इथून हा मला आठवतं, त्या काकाने ती स्टोरी सांगितलेली आहे ती. अरे गाईज पाय एवढे तापतात की काय सांगू. अरे गाईज इथे देवी प्रकट झालेली होती समथिंग. ते लॉक ठेवलंय. गाईज हे बघा, मेन प्रकट झालेली. आणि तिथे ती गुफेमध्ये आहे त्या तिथे. सो बघूया आता, ॲटलिस्ट तिथे तरी शूट करायला देतात का, मला नाही वाटत. सो गाईज इथे ती जी देवी आहे गुफेच्या आतमध्ये ती प्रकट झाली. सो आपण जाऊन बघूया आता, शूट करूया. इथे आहे गाईज आतमध्ये. सो जाऊन आधी बघू. चालल्यात आता तिथे आतमध्ये, तुम्ही बघू शकता. आतू आणि आराध्या आतमध्ये गेली आहे. मग असे दोन दोन करून सगळे जातील. आपण लास्टला जाऊया. आता आपण आतमध्ये चाललो आहे. अरे देवा गाईस, तुम्ही बघू शकता. गाईस हे बघा. आणि बस आता अजून काय करू, निघा. गाईस किती सुंदर गुफा आहे हे बघा. चला आता निघूया आपण. आणि गाईस आता इथे नारळ फोडायचं आहे. फाइनली अंकल की बारी आई.
गाय सॉरी. ही बघा ही ती गुफा आहे आणि इथून आपण गाईस इथे आता पेट पूजा सुरू आहे सगळ्यांची. खूप भूक लागली आहे सगळ्यांना. आणि गाईस आराध्या बघा होळी खेळून आली आहे कुंकाची. बघा कुठे पण जणांचा मेकअप काही संपतच नाही. देखो गाईस मेकअप आहेत बघा कुठे आम्ही ते मंदिरामध्ये. थोडा ब्लश लिपस्टिक पावडर अजून लावा. मेकअप करून येतो असं सगळं पोचा बिस्तारा नाही घेऊन येत. घरूनच मेकअप करून येतो बोलली मी. मेकअप किती केलंय? आयलाइनर लावते, फाउंडेशन लावते. मी बीबी क्रीम लावते आणि पावडर लावते. मी तुमच्यासारखी मंदिरात येऊन नाही लावत. चला बघू आता कोण गोल करतं. सो गाईज आता आपण दर्शन वगैरे करून आलोय, गाडीमध्ये बसलोय आणि अजून कोणाचंही मन भरत नाही. अजून दुकानातच फिरतात चिप्स घ्यायला हे ते. पण आत्तो आणि मी आम्ही दोघी बसलोय गपचूप गाडीमध्ये. गाईज आपण आता ढामी बीचला जाणार आहोत. पण आता आम्ही इथे मच्छी बघायला आलोय. सो बघूया आता मच्छी कशी भेटते इथे. आपण फिश वगैरे घेतले आणि आता ढाणू बीच वरती आलोय. हे बघा हे आपला ढाणू बीच, ही आपली गाडी. आणि चला आता जाऊन बघूया. आराध्या क्रिकेट खेळणार आहे ना आराध्या? सो गाईस बघूया आता. हे बघा हे पूर्ण ढाणू बीच. म्हणजे आम्ही तरी पुढे आलोय मेन मागे आहे. बट हा ढाणू बीचच आहे. व्ह्यू बघा किती सुंदर व्ह्यू आहे.
गाईस तुम्ही बघू शकता डहाणू बीचचा व्ह्यू. मेन आपण बीचवर उतरलो आता. सनसेटचा टाइम आहे. खूप सुंदर वाटतंय. एकदम भारी वाटतंय म्हणजे काय सांगू. हे बघा गाईस खूप सुंदर वाटतंय. आणि इथे झोपाळा बनवतायत गाईस. बघू शकता कोण झोपाळ्यामध्ये बसणार. गाईस इथे क्रिकेट सुरू झाला.
फायनली आता बॅटिंग बॉलिंग शूटिंग सगळं झालं आणि आता आपण निघतोय घरी जायला. सगळंच झालंय. सो आता आपण निघतोय घरी जायला. आणि गाईस हे बघा. आणि गाईज रस्त्यामध्ये आपण भुजिंग पण घेणार आहे. सो आपण तिथे पण बघू थांबू कारण का आतुला आता निघायचंय मुंबईला. तो गाईज आता आपण फायनली निघालोय डहाणू बीच वरून आणि आता आपण डायरेक्ट चाललोय घरी कारण का आतुला वगैरे पण निघायचंय. आणि गाईज तुम्हाला माहिती आहे आज रात्री जेवणात काय फिशेस. सो आता बघूया आणि आता निघतोय. खूप थकलोय. आता डायरेक्ट घरी जाऊ आणि भेटूया डायरेक्ट घरी. नाही तर आम्ही मध्ये भुजिंग घेणार आहे. जर आम्ही तिथे थांबवली तर मी नक्कीच शूट करेन. सो बघूया आता.